श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा तर भरपूर आहे, पण ज्यांना ते करायला जमत नाहीये, म्हणजे काही कारणास्तव म्हणा किंवा वेळेअभावी गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे, पण वेळेअभावी जर ते तुम्हाला करणं शक्य नसेल, तर त्या व्यक्तींनी काय करावे? तर आजचा हा व्हिडिओ स्पेशल त्या व्यक्तींसाठीच मी बनवलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे. मित्रांनो, गुरुचरित्र पारायण हे आपल्याला करायचं आहे आणि दत्त जयंती काही दिवसातच येणार आहे. दत्त जयंतीनिमित्त भरपूर सेवेकरीनं भरपूर स्वामी भक्त पारायण करत असतात. बहुतेक लोक पारायण कधीही करतात. त्यांना काही खास दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणा, स्वामी महाराजांचा प्रकट दिवस, स्वामींची पुण्यतिथी किंवा दत्त जयंती हे काहीच मॅटर करत नाही. त्यांना काही गुरुवारी किंवा शुक्रवारी ते ना पारायण सुरू करतात. वर्षातून 3, 4, 5, 6 पारायण करतात. पण ना भरपूर लोक असेही आहेत, ज्यांना स्वामींवर खूप श्रद्धा आहे, खूप विश्वास आहे. म्हणजे ते खूप असे स्वामी भक्त आहेत. पण ना आजकाल बघा धावपळ खूप होत आहे. धकाधकीचं जीवन झालंय. नोकरी आहे, व्यवसाय आहे. स्त्रिया अशा भरपूर आहेत, ज्या घरी म्हणजे हाउसवाईफ असतात. त्यांचे मिस्टर घरातून सकाळी कामासाठी बाहेर पडतात, रात्री घरी येतात. अशा वेळेस त्यांना दिवसभर घरातली कामे करणे, लहान मुलांचं हे वगैरे करणं, तर ना त्यांना शक्य होत नाही. अशा वेळेस ना 7 दिवसाचे गुरुचरित्र करणं खूपच कठीण आहे. करू तर शकतोच, पण ना त्याचे ते कठीण नियम, त्याचे पालन नाही झाले, तर काही चूक व्हायला नको म्हणून ना लोक पुढे-मागे, पुढे-मागे करत असतात. सेवेकरी लोक बघतात, की आता नाही नंतर करूया, आता वेळ नाहीये, असं करतात आणि ते पारायण पुढे ढकलत राहतात. मग ते करत नाही. पण इच्छा ना आतून खूप असते. मग अशा वेळेस काय करावे? तर मित्रांनो, अशा वेळेस ना तुमच्यासाठी एक खास सोपा उपाय आहे, ज्याचे ना कोणतेही नियम नाहीयेत. असा एक पारायण आहे. हे पारायण तुम्ही 7 दिवसात करायचे आहे. आता कोणतेही नियम नाहीत तुम्हाला ह्या पारायणाचे. हे पारायण तुम्ही कोणतेही गुरुवारी सुरू करायचं आहे. गुरुवारच्या दिवशी सुरू करा आणि 7 दिवस हे पारायण तुम्हाला करायचं आहे. ह्याचे काही एवढे कठीण नियम नाहीये. की खाली चटाईवरच झोपावं लागतं. रोज एकच भाजी, एकच चपाती खायची असते. 7 दिवस कंटिन्यू एकच जेवण म्हणजे सात्विक जेवण असतं ना, ते 7 दिवस कंटिन्यू तेच जेवण करायचं. कोणाच्या घरचं जेवण खायचं नाही म्हणजे शेजारी-पाजारी बसतात ना, परान्न टाळायचं नाही. पाणीसुद्धा चालत नाही. असे काहीच नियम नाहीये. पहाटे उठून वाचावे, असं काहीच नाहीये. याला तुम्ही सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल ना, तेव्हा वाचा. अंथरुणात बेडवर कुठेही तुम्ही झोपू शकता. फक्त एक नियम आहे, की बघा 7 दिवस ना तुम्ही पारायण लावले आहे आणि तुम्ही करत आहात. ह्या 7 दिवसाच्या काळात फक्त आणि फक्त तुम्हाला मांसाहार टाळायचा आहे. मांसाहार आणि व्यसन हे तुम्हाला म्हणजे हा एकच नियम आहे, जो तुम्हाला टाळायचा आहे आणि एक दुसरा नियम आहे. तो म्हणजे बघा, जो म्हणजे ना वाईट विचार तुम्ही करू नका. पारायण सुरू असताना ना मनामध्ये कुठल्याही प्रकारचे वाईट विचार आणि नकारात्मक विचार करू नका. समजा काही अडचण आली, सुतक आलं किंवा स्त्रियांचं बघा मासिक धर्म वगैरे आलं, मग पारायण कोणाच्याही दुसऱ्याच्या घरातली कोणतीही व्यक्ती असेल, तर त्याच्या हातून तुम्ही हे पूर्ण करून घ्या. आता कोणतं आहे पारायण? तर बघा, पारायण आहे स्वामींचं, स्वामी चरित्र सारामृत. जसं गुरुचरित्र आहे ना, ज्यामध्ये गुरुदेव दत्ताचं चरित्र दिलेलं आहे, तसंच ना स्वामींचं चरित्र आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र यात दिलेलं आहे. म्हणून स्वामी चरित्र पारायण तुम्ही करायचे आहे. आणि असं बघा, दुसरा नियम बनवून घ्या, की महिन्यातले ना कोणतेही 7 दिवस, महिन्यातले तुम्ही 7 दिवस हे पारायण करायचं आहे. 12 महिन्यातनं तुम्ही 12 पारायण तुमचे झालेच पाहिजे. म्हणजे एका वर्षामध्ये ना तुम्ही 12 पारायण संपूर्ण करायचे आहे. तुम्ही संपूर्ण जीवन मित्रांनो बघा मी तुम्हाला सांगत आहे, हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. जर तुम्ही 12 महिन्यामध्ये हे 12 पारायण जर केले ना स्वामी चरित्र सारामृताचे, तर ना तुमचे संपूर्ण जीवन हे बदलून जाणार आहे. आणि हां, नियम जर अंमलात आणला, तर किंवा एका वर्षात 12 पारायण स्वामी चरित्र सारामृताचे सगळे जर तुम्ही केले ना, तर तुमच्या आयुष्यातील जे प्रश्न आहे ते सुटतील.
कोणतीही सेवा तुम्हाला करायची गरजच राहणार नाही. कोणतेही उपाय म्हणा, तोडगे म्हणा, होम हवन, ज्यांच्या घरामध्ये काही समस्या असतील, प्रश्न असतील, अशा व्यक्तींना काही करायचं असेल, कोणतेही उपाय तोडगे तुम्हाला करायची गरजच राहणार नाही. जर तुम्ही एका वर्षात 12 पारायण केले, तर दर महिन्याला 1 पारायण होतं. हे जर तुम्ही केले ना, तर हे खूप चमत्कारी आहे आणि इच्छा पूर्ण तर होतीलच, परंतु जे संकट, समस्या तुमच्यावर आहेत, ते सुद्धा दूर होतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करायची इच्छा असेल, पण जमत नसेल, तर त्यांनी अशा पद्धतीने स्वामीचरित्र सारामृताचे एका वर्षात 12 महिन्यात 12 पारायण करण्याचे आहे. गुरुचरित्र करण्याइतकंच फळ तुम्हाला मिळणार आहे. तर जे स्वामी भक्त असतील ते नक्कीच वेळ काढून हे स्वामी चरित्र सारामृताचे महाराजांचे पारायण करतील. म्हणजेच स्वामी महाराजांची कृपा त्यांच्यावर नेहमी राहणार आहे. कारण बघा स्वामींना ना तुम्ही मंदिरामध्ये दररोज स्वामींच्या मठात जाऊन स्वामींना कुठली भेटवस्तू देता, कुठले फूल चढवता, कुठले हार, महागडे, महागडे फुलं, हार किंवा वस्तू म्हणा महाराजांचे अंगवस्त्र, हे जे काही मुकुट म्हणा, हे जे काही तुम्ही महाराजांना अर्पण करता, महाराजांना त्या म्हणजे त्या कुठल्याही गोष्टीत रस नाहीये. स्वामी महाराजांना काय पाहिजे? तर स्वामी महाराजांना तुमच्याकडून निस्वार्थ भावनेने केलेली भक्ती आणि सेवा एवढीच मान पाहिजे असते. आणि जो व्यक्ती महाराजांची अति विश्वासाने फक्त भक्ती करतो. बघा साधं नामस्मरण जरी केलं ना महाराजांचं, तर ते सुद्धा भरपूर होते. पण आपल्या इच्छा असतात महाराजांसाठी हे करायचं, तर तुम्ही हे पारायण करा आणि बघा नामस्मरण सगळ्यात मोठी सेवा म्हणजे काय? तर ती आहे महाराजांचं नामस्मरण. तुम्ही नामस्मरण करत राहा. कुठेही, जिथेही तुम्ही असणार ना, स्वामी महाराजांचं नामस्मरण करत राहा. बघा, झोपेत असताना, झोपेतून उठल्यावर, चालत फिरत कामावर असताना, ज्या व्यक्ती कामावर जातात, रस्त्यांनी म्हणा, बसमध्ये म्हणा, कुठेही तुम्ही असाल, तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे? फक्त नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असं मुखात तुम्ही महाराजांचं नाव घेतलं ना, तिथं-तिथं स्वामी महाराज तुम्हाला साथ द्यायला नक्कीच असतात. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. ह्या व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.